नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्मार्ट कोचिंग क्लासेस बाय कृष्णा सर या युट्यूब चॅनल वरती। आज आपण बघणार आहोत सायन्स पार्ट 1 चा 5वा चॅप्टर जो की आहे हीट। आणि या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय बघायचं, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, त्यानंतर एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी हे आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचंय। मग सुरुवातीला आपल्याला जे काय दुसरा प्रश्न दिलेला आहे, कॅन यू रिकॉल मध्ये दुसरा प्रश्न दिलेला आहे, व्हाट आर द डिफरंट टाइप्स ऑफ हीट ट्रान्सफर। मग हीट ट्रान्सफर होण्याचे किती टाइप आहेत ते आपल्याला बघायचे। हे तर तुम्ही मागच्या वर्षी शिकले असाल, पण मागच्या वर्षी बऱ्याच जणांनी केला नसेल काय अभ्यास। तर या वर्षी आपण बघू की कशा पद्धतीने हीट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होते। मग याच्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल बघायचंय। एक्झाम्पल मध्ये आहे जेठालाल, हे आहे तारकबाई, नंतर आहे अंजली आणि त्यानंतर आहे बबिता। मग आपल्याला काय करायचंय की जो जेठालाल आहे, जेठालालचं एकदम 10वी कंप्लीट झाली, सपोज 10वी कंप्लीट झाल्यानंतर तो 11वीला कॉलेजला गेला। आता कॉलेजला गेला असता त्याला तिथे आवडते बबिता। मग आता जेठालालला काय करायचंय की बबिताला कॅडबरी द्यायची। मग कॅडबरी देत असताना तो डायरेक्ट कॅडबरी देईल का? नाही देणार, कारण एक तर उत्तर हा येईल किंवा नाही। जर हा आलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर का ना आलं तर तिचा भाऊ येईल, वडील येईल आणि जेठालालला मारील। मग जेठालाल यासाठी काय करणार की बाबा एक युक्ती करणार। युक्ती काय करणार तो की तो सांगणार त्याचा परममित्र कोण आहे, जेठालालचा परममित्र तारक। मग तारकला सांगणार की बाबा आपल्याला बबिता आवडते ना, आपल्याला बबिताला कॅडबरी द्यायची। मग तारक म्हणणार की मी पण बबिताला डायरेक्ट ओळखत नाही, पण माझी एक मैत्रीण आहे अंजली, आणि अंजली कोणला ओळखते? बबिताला ओळखते। मग जेठालाल काय करणार, जेठालाल या ठिकाणी कॅडबरी आणणार। जेठालालनी कॅडबरी आणल्या, कॅडबरी आहे डेअरी मिल्क कॅडबरी जेठालालनी आणल्या। आणि देत असताना जेठालाल 1-2 नाही तर 100 कॅडबरी देणार। सुरुवातीलाच किती कॅडबरी देतोय जेठालाल? 100 कॅडबरी, 100 कॅडबरी देतोय। मग जेठालाल काय करतोय, कॅडबरी देतोय तारकबाईकडे। तारकबाई काय करणार, ह्या कॅडबरी घेणार आणि कोणाकडे देणार? अंजलीकडे देणार, आणि अंजली कोणाला देणार? समोर बबिताला पास करणार। मग आता काय होतंय की जो जेठालाल आहे तो कॅडबरी देतोय तारकला आणि अंजलीला, हे दोन काय करणार, एक ट्रान्सफर करण्याचं काम करणार। मग या दोघाला वाटतं की बाबा जेठालाल आणि बबिता या दोघाचा पण फायदा होईल, पण आपल्या यामध्ये काय, मग तारक आणि अंजली काय करतात की कॅडबऱ्या 100 कॅडबऱ्या घेतल्यानंतर तारकबाई समोर 80 कॅडबऱ्या देतोय आणि 20 कॅडबऱ्या तो स्वतः ठेवतोय बर। आणि राहिलेल्या ज्या 80 कोणाकडे देतोय? अंजलीकडे। मग अंजली पण काय करते, यामधल्या जवळपास 20 कॅडबऱ्या स्वतः ठेवून घेते। आणि राहिलेल्या किती कॅडबरी राहिल्या आता? 60 कॅडबरी राहिल्या, आणि तो कोणाला देतो? परत बबिताला कॅडबरीचं ट्रान्सफर होतंय। मग या ठिकाणी काय होतंय की जेठालाल हँड टू हँड कोणाला देणार? तारकला, आणि तारक हँड टू हँड कोणाला देणार? अंजलीला, आणि अंजली कोणाला देणार? बबिताला देणार। म्हणजे जेठालालचं या ठिकाणी काम होतंय, आणि तिकडून काय आलंय आता? हा आलेला आहे। मग आता की काय होणार की जेठालाल देणार तारक, अंजली देणार अंजली बबिताला देणार। पण यामध्ये काय होतंय, हे ज्या 20 कॅडबऱ्या, ह्या 20 कॅडबऱ्या आणि ह्या 20 कॅडबऱ्या, या दोन्हींचा काय झालेला आहे? लॉस झालेला आहे। याच पद्धतीने आपण जर एखाद्या रॉडला गरम केलं, सपोज हा रॉड घेतला तुम्ही लोखंडाचा, आणि ह्या रॉडला गरम केले असता या ठिकाणी आपण बर्नर लावलंय। बर्नर माहिती सगळ्यांना। मग या बर्नरला काय केलं आपण? जाळ लावला आणि या रॉडला गरम करायला सुरुवात केली। मग गरम केल्यानंतर या ठिकाणीचे जे ऍटम होते, हे ऍटम काय करतील? हीट ऍब्झॉर्ब करतील। सपोज हा पहिला ऍटम आहे, हा ऍटम काय करेल? हीट ऍब्झॉर्ब करेल। आणि हा ऍटम हीट घेतल्यानंतर काय करेल? त्याच्या शेजारच्या ऍटमला हीट ट्रान्सफर करेल। त्याचा शेजारचा ऍटम त्याच्या शेजारच्याला हीट ट्रान्सफर करेल, आणि त्याच्या शेजारचा ऍटम असं करत करत ही हीट कुठपर्यंत जाणार? जो अदर एंड आहे, दुसरा एंड आहे, तिथपर्यंत हीट चालली जाणार। मग यामध्ये काय होतं, हीट एकमेकांकडून जात असताना, जसं या ठिकाणाहून जेठालाल कोण तारककडे गेला होता कॅडबरी, आणि तारक कोण कुठे गेला? अंजलीकडे। आणि या वेळेत जात असताना काही कॅडबरी काय होत आहेत? लॉस होत आहेत। मग या ठिकाणी सुद्धा हीट ट्रान्सफर होत असताना काहीतरी हीट लॉस होते, या ठिकाणी होणार हीट लॉस।
उष्णतेचं या ठिकाणी लॉस होणार आहे. आणि हा जो एक मोड आहे ज्यामध्ये काय एक ऍटम हीट घेतोय त्याच्या शेजारच्याला देतोय, शेजारचा ऍटम हीट घेतोय परत त्याच्या पुढच्या शेजारच्या ऍटमला हीट देतोय आणि अशा पद्धतीने जे हीट ट्रान्सफर होते ह्या मोडला म्हणल्या जातं मोड ऑफ कंडक्शन. त्याला म्हणतात कंडक्शन. कंडक्शन काय एक हीट ट्रान्सफर होण्याचा एक टाइप आहे ज्यामध्ये हीट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. पण कशी जाते, एक ऍटम त्याच्या शेजारच्याला देईन, त्याचा शेजारचा ऍटम त्याच्या शेजारच्याला हीट देईन, ऍडजसंट ऍटम एकमेकांना हीट देतात आणि हीट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. परंतु असं होत असताना हीट काय होते, लॉस होते. हीट काय होणार, लॉस होणार. हा याचा ड्रॉबॅक आहे. आणि त्यानंतर दुसरं जर बघायचं झालं तर जे कंडक्शन मोड ऑफ आहे हा एकदम स्लो आहे. स्लो मीन्स एकदम हळूहळू हीट ट्रान्सफर होत जाणार, की असं नाही की तुम्ही एकदा रॉडला गरम केलं म्हणजे एका सेकंदात पलीकडे सुद्धा. आपण जो मोड ऑफ हीट कंडक्शन बघितला तो पहिला होता, तो होता कंडक्शन. त्यानंतर आता काय झालं की जेठालालने किती कॅडबऱ्या पाठवल्या होत्या, 100 कॅडबऱ्या. पण पोहोचल्या किती, 60 कॅडबरी. मग ही गोष्ट लक्षात आली जेठालालची की बबिता जो तारक आहे, तारक काय करतोय मध्ये कॅडबरी खाऊन घेतोय, कॅडबरीचा लॉस करतोय. मग जेठालाल काय डोकं लावणार की बाबा आपण डायरेक्ट जर बबिताला दिल्या, पण जेठालालची एवढी हिंमत होत नव्हती की डायरेक्ट कोणाला द्यायचं, बबिताला द्यायचंय. मग जेठालाल काय करतोय की डायरेक्ट मित्र कोणाला बनवतोय, आता अंजलीला मित्र बनवतोय. मग मधला जो आहे तारक ह्याची आता गरज राहिलेली नाही. मग जेठालाल काय करणार, 100 कॅडबरी घेणार. 100 कॅडबरी घेतल्यानंतर 100 कॅडबरी कोणाला देणार, अंजलीला. पण जी अंजली होती ती काय करायची, कॅडबरी लॉस करायची. आता सुद्धा ती 100 मधून ज्या काय 20 कॅडबऱ्या पहिले पण घेतल्या होत्या तेवढ्या कॅडबऱ्या ही सुद्धा काढून घेणार. मग आता अंजली काय करणार, जेठालाल कडे येणार. जेठालाल कडून किती कॅडबरी घेणार, 100 कॅडबरी घेणार. आता काय करणार, ती या ठिकाणी येणार. सपोज अंजली या ठिकाणी आली, या ठिकाणाहून चालत 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 कुठेपर्यंत जाईल, बबिता जवळ जाईल. बबिता जवळ गेल्यानंतर अंजली बबिताला राहिलेल्या कॅडबरी देऊन टाकेल. आता किती कॅडबऱ्या पोहोचल्या, 80 कॅडबऱ्या पोहोचल्या. पहिल्या केसमध्ये काय व्हायचं की जो जेठालाल आले तारकला द्यायचा, हँड टू हँड प्रोसेस होती. मग तारक घ्यायचा, नंतर कोणच्या हातात द्यायचा, अंजलीच्या. अंजली कोणाला द्यायची, बबिताच्या. परंतु या प्रोसेस मध्ये काय झालंय की जेठालाल करून कोण घेतंय, डायरेक्ट अंजली. आणि अंजली कोणाला ट्रान्सफर करणार, बबिताला. कुठून घेणार बघा, जेठालाल कडून घेणार आणि चालत चालत जाऊन कोणाला देणार, बबिताला देणार. परंतु ह्या प्रोसेस मध्ये सुद्धा काय होतंय, थोडाफार लॉस होतोय. हा जो मोड आहे हा मोड आहे कन्व्हेक्शन. ह्या मोडला म्हणलं जातं कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन मोड मध्ये काय होतंय की एक ऍटम हीट घेतोय आणि ती हीट घेऊन त्या ठिकाणाहून निघून तो दुसऱ्या ठिकाणी जातोय. जसं की जेठालाल कडून कोण कॅडबरी घेतोय, अंजली कॅडबरी घेते आणि ह्या अंजली कॅडबरी घेऊन कोणाला नेऊन देणार, बबिताला नेऊन देणार. मग त्याच पद्धतीने काय होतंय, एक ऍटम हीट घेतोय आणि तो ऍटम हीट घेऊन कुठे जातोय, दुसरीकडे जातोय. सपोज याचं एक्झाम्पल जर बघायचं झालं आपल्याला तर बॉइलिंग ऑफ वॉटर, पाण्याचे उकळणे. सपोज यामध्ये आपण काय घेतलं, पाणी घेतलं आणि काय पाण्याचे ऍटम आहे आणि याला काय करायचंय, आपल्याला गरम करायचंय. मग गरम होत असताना पाणी एकदम गरम होईल का, नाही. मग पाणी गरम होत असताना जो बुडाचा भाग आहे, बॉटम पार्ट आहे, त्या ठिकाणी गरम होईल आणि त्या ठिकाणचा ऍटम हीट घेईल. या ठिकाणचा ऍटम काय करणार, हीट घेणार आणि ही हीट घेतल्यानंतर तो या ठिकाणाहून निघणार आणि कुठे जाणार, सरफेस वरती येणार. ऍटम हीट घेतोय आणि कुठे जातोय, सरफेस वरती जातोय. मग या पद्धतीत काय होतंय की ऍटम आहे, ऍटम हीट घेणार आणि हीट घेऊन कुठे जाणार, वरती जाणार. मग या ठिकाणचा जो थंड ऍटम आहे तो खाली येणार, हा ऍटम खाली येणार आणि परत हीट घेणार आणि हीट घेऊन कुठे जाणार, वरती जाणार. मग हे पण काय होतंय हे आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं की ऍटम हीट घेतल्यानंतर वरती काय येतोय हे सुद्धा आपल्याला बघायचंय. तर तो दुसरा मोड आहे तो म्हणजे कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन मध्ये काय होतंय, एक ऍटम हीट घेणार, त्याची जागा सोडून कुठे येणार, वरती येणार. मग याच्यावरचा जो थंड ऍटम असेल, सपोज हा ऍटम कूल असेल आणि कूल ऍटम घेतला आणि कूल ऍटम कुठे येणार, खाली येणार. परत तो या ठिकाणी हीट घेणार आणि कुठे येणार, वरती येणार. मग अशा पद्धतीने हीट ट्रान्सफर होते. याचं एक्झाम्पल आहे बॉइलिंग ऑफ वॉटर. पाणी जे उकळतंय ते कशा पद्धतीने उकळतंय, जे पाणी आहे, पाणी खालून वर गरम होत जाते की वरून खाली गरम होत येते, हे तुम्हाला कमेंट मध्ये
सांगायचंय की पाणी वरून खाली गरम होत जाणार की खालून वरती पाणी गरम होत जाणार, हे तुम्ही कमेंट मध्ये कळवा. त्यानंतर तिसरा मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहे रेडिएशन. रेडिएशन मध्ये काय होतंय, डायरेक्टली हीट ट्रान्सफर होते. आता जेठालाल आणि बबिताची चांगलीच ओळख झालेली आहे. मग आता जेठालाल काय करणार, डायरेक्ट अंजलीला सुद्धा या ठिकाणाहून काढून टाकणार आणि काय करणार, जेठालाल डायरेक्ट चॉकलेट कोणाकडे आता फेकून देणार, कोणाकडे फेकणार, बबिताकडे. आता 100 कॅडबरी जवळपास जेठालाल कोणाकडे फेकून देणार, बबिताकडे फेकून देणार. मग यामध्ये सुद्धा 100च्या 100 कॅडबरी पोहोचू शकतात का, अशी पॉसिबिलिटी नाही की काही कॅडबरी आजूबाजूला सुद्धा पडू शकतात. आपण सपोज करू की जास्तीत जास्त किती कॅडबरी बसल्या, की 90 कॅडबरी कोणाजवळ पोहोचलेल्या, आता बबिता जवळ पोहोचलेल्या आहे. आणि यामध्ये सुद्धा काय होतंय, कॅडबरीचा लॉस होतोय. आणि ह्या जो मोड आहे, हा तिसरा मोड आहे. तिसऱ्या मोडला म्हणतात रेडिएशन. रेडिएशन मोड ऑफ हीट ट्रान्सफर मध्ये काय होते, हीट डायरेक्टली पास होते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हने. हीट एका ठिकाणाहून निघणार आणि दुसऱ्या ठिकाणी जाणार डायरेक्टली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या साहाय्याने. जसे की एक्झाम्पल आपण बघू, हिवाळ्यामध्ये तुम्ही शेकोटी करत असाल ना, मग सपोज तुम्ही काय केलं, या ठिकाणी शेकोटी केली, आग पेटवली, जाळ केला. मग आता जाळ केला या ठिकाणी, आता तुम्ही जाळ केल्यानंतर असं करता की 2 रॉड आणता आणि ते रॉड कुठं लावता, फायर मध्ये लावतात, आगीमध्ये लावतात आणि तुम्ही शेकता. असं शेकता का, नाही, तुम्ही का शेकता की असे लावून तुम्ही हात करणार. मग यामध्ये काय होतं, जाळापासून एक वेव्ह निघते आणि ही वेव्ह कुठे येणार, सपोज आता तुमचा हँड या ठिकाणी असेल, तुमच्या हातापर्यंत हीट ट्रान्सफर होत येणार. आणि कशाच्या माध्यमातून येणार, इन फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या माध्यमातून ही हीट या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येणार. हा झाला तिसरा मोड ऑफ हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफरचे आपण एकूण 3 मोड बघितले, ज्यामध्ये पहिला होता कंडक्शन, दुसरा आपण बघितला कन्व्हेक्शन आणि तिसरा जो मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहे तो म्हणजे रेडिएशन. याची समरी जर घ्यायची झाली तर बघा, कंडक्शन मध्ये काय होतंय, एक ऍटम हीट घेतोय, त्याच्या शेजारच्या ऍटमला देतोय, शेजारचा ऍटम त्याच्या शेजारच्या ऍटमला हीट ट्रान्सफर करतोय. आणि यामध्ये सुद्धा काय होतंय, हीट लॉस होते. आणि याचं एक्झाम्पल आपण बघितलं की रॉडला हीट करायचंय. रॉडला एका ठिकाणी, सपोज हा रॉड आहे, रॉडला जर या ठिकाणी तुम्ही हीट केलं, यामध्ये शेजारच्या आयटमला हीट देईन, त्याचा शेजारचा आयटम त्याच्या शेजारच्या आयटमला हीट देईन आणि अशा पद्धतीने हीट ह्या टोकापर्यंत पोहोचेल. आणि यामध्ये काय होतंय की हीट एकमेकांकडून ट्रान्सफर होत असताना हीट लॉस होते. त्यानंतर आपण दुसरा मोड ऑफ हीट ट्रान्सफर बघितला, तो म्हणजे कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन मध्ये काय होतंय, एक ऍटम हीट घेणार, त्याची जागा सोडून दुसरीकडे जाणार. याचं एक्झाम्पल बघितलं आपण बॉइलिंग ऑफ वॉटर. बॉइलिंग ऑफ वॉटर मध्ये काय होतंय की जो बॉटम पार्ट आहे तो पहिले गरम होणार आणि गरम झाल्यानंतर त्या ठिकाणचा ऍटम निघणार आणि कुठे येणार, वरती येणार. आणि वरता जो थंड ऍटम आहे तो कुठे येणार, खाली येणार. या मोड मध्ये हीट ट्रान्सफर वरून खाली होत जाते. पाणी जे आहे ते खालून वर न गरम होता वरून खाली गरम होत जाते. त्यानंतर आपण तिसरा मोड बघितला रेडिएशन. रेडिएशन मध्ये काय होतंय की बाबा, जी हीट ट्रान्सफर होते ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या माध्यमातून ट्रान्सफर होते. हीट डायरेक्टली या ठिकाणाहून पुढे ट्रान्सफर झाली, हँड वरती ट्रान्सफर झाली. पण ह्या केस मध्ये सुद्धा काही ना काहीतरी लॉस होतोय. सपोज त्याला द्यायच्या होत्या 100 कॅडबरी, पण पोहोचल्या किती, 90. मग यामध्ये ज्या पद्धतीने कॅडबरीचा लॉस झालाय त्याच पद्धतीने या ठिकाणी हीटचा लॉस झालेला आहे. या आपण 3 मोड बघितले. यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर कमेंट मध्ये कळवा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.